Hello everyone, welcome to YouTube Infinity channel. Myself राधिका गावंडे. आज आपण स्टार्ट करणार आहे नेक्स्ट क्वेश्चन सेशनला. त्यासाठी बघा आपल्याकडे एक गेम चेंजर बॅच आपण लॉन्च केली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल पूर्ण सिलेबस इथे कव्हर करून देण्यात येईल. तुम्हाला तुमच्या येणाऱ्या TCS आणि IBPS पॅटर्न नुसार, जेणेकरून तुमचा पूर्ण सिलेबस इथे कव्हर करून देण्यात येईल. बघा तुम्हाला ही बॅच परचेस करायची असेल तर या नंबरला तुम्ही स्वतः येऊन स्वतः कॉन्टॅक्ट करून पूर्ण बॅच बद्दल इन्फॉर्मेशन घेऊ शकता, किंवा या ॲड्रेसला येऊन तुम्ही स्वतः व्हिजिट करू शकता. ही बॅच आपली 12 डिसेंबर पासून स्टार्ट झाली आहे. ही बॅच तुम्हाला आता पण सध्या परचेस करता येते. बघा या बॅच मध्ये ही बॅच झाली आपली. आता बघा आपण बघणार आहे आपल्या क्वेश्चन सेशनला. बघा फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग करेक्टली डिफाइन द टर्म इज रिड्यूस लेवल इन लेवलिंग. बघा रिड्यूस लेवल काय आहे, कुठून मेन्शन करतो आपण ते विचारलेलं आहे. त्यांनी करेक्टली डिफाइन करायचं विचारलं आहे. बघा फर्स्ट आहे, सपोज हे तुमचं ग्राउंड आहे, ही ग्राउंड आहे, ही झालं तुमचं ग्राउंड, हे झालंय ग्राउंड. आता ही ग्राउंड काय झालं, ही झाली तुमची RL. ही काय झाली एका मेन लेवल पासून आहे, ही झाली सी लेवल किंवा तुमची मेन लेवल. आता बघा यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, त्यांनी ही ग्राउंड लेवल झाली, हा तुमचा स्टाफ झाला, किंवा हे तुमचं इन्स्ट्रुमेंट झालं, हा तुमचा स्टाफ झाला, इथे स्टाफ दिलाय. हे झालं तुमचं BS डिस्टन्स हाईट, आणि ही झाली तुमची ग्राउंड लेवल. म्हणजे तुमचे एका मीन सी लेवल पासून तुम्हाला कन्सिडर केलेली असते आपली ही RL. सपोज आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेली नसेल तर आपण कधी कधी काय केलेलं आहे, 100 ॲझ्युम केलेलं आहे. बघा त्यामुळे यांनी काय विचारलेलं आहे की जे एलिव्हेशन आहे, एलिव्हेशन ऑफ द पॉइंट रिलेटिव्ह टू द रेफरन्स डॅटम, तुमच्या एखाद्या रेफरन्स डॅटम पासून जो रिलेटिव्ह पॉइंट असते त्याला आपण RL म्हटलेलं आहे एलिव्हेशन मध्ये. बघा आपलं फर्स्ट आन्सर आहे हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट अबव द ग्राउंड. बघा हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काय आहे, HI इक्वल टू BS प्लस RL. RL काय आहे, तुमची ग्राउंड पासूनचं, सपोज तुमच्या सी लेवल पासूनचं तर ग्राउंड पर्यंतचं डिस्टन्स ही झाली तुमची RL, प्लस तुमची हे हाईट काय आहे की इन्स्ट्रुमेंट ग्राउंड लेवल पासून तुमच्या एखाद्या तुम्ही स्टाफवर जे रिडिंग घेतलेलं आहे ती झाली तुमची BS म्हणजे काय, तुमची बॅक साइड रिडिंग. RL काय आहे तुमची रिड्यूस हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काय असते, RL प्लस तुमची BS. हे झाले तुमचे हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. हे आपला आन्सर नाही. डिस्टन्स बिटवीन टू बेंचमार्क हे पण नाही. अँगल बिटवीन द 2 पॉइंट लेवलिंग सर्वे हे पण नाही. बघा इथे आपला हा पॉइंट क्लिअर झाला. रिड्यूस लेवल आपण कशी हे केलेली आहे, फाइंड केलेली आहे. तर नेक्स्ट आहे इन्स्ट्रुमेंट दॅट ऑटोमॅटिकली मेजर अँड रेकॉर्डेड रेनफॉल डिजिटली. बघा याच्यामध्ये काय विचारलंय त्यांनी, टाइप्स विचारलं, सॉरी रेन गेज मेजर करण्याचं हे कुठलं इन्स्ट्रुमेंट कुठलं आहे. बघा टाइप्स ऑफ रेन गेज, याच्यामध्ये 2 टाइप पडतंय. फर्स्ट आहे नॉन रेकॉर्डिंग आणि हे आहे एक सेल्फ रेकॉर्डिंग. किंवा याला रेकॉर्डिंग म्हटलं तरी चालते, रेकॉर्डिंग प्लस नॉन रेकॉर्डिंग, किंवा सेल्फ म्हणूच नका. आता बघा यामध्ये काय, सायमन्स रेन गेज, आणि यामध्ये आहे पहिले टिपिंग बकेट रेन गेज, दुसरं आहे वेइंग बकेट, थर्ड आहे नॅचरल सायफॉन रेन गेज.
बघा आपल्याला इथं काय विचारलंय, रेकॉर्डिंग द रेनफॉल विचारलेलं आहे आणि इन्स्ट्रुमेंट विचारलेलं आहे. तर आपलं टिपिंग बकेट रेन गेज आहे. ही जी बकेट आपण कुठे यूज करतो, हिली एरियासाठी. हिली एरियासाठी. विंड वेन हे तर नाहीये, सनशाईन रेकॉर्डर हे पण नाहीये आणि बॅरोमीटर पण आपण यूज करत नाही. बघा या क्वेश्चनला तुम्हाला कधी कधी काय विचारणार की नॉन रेकॉर्डिंग टाइप्स विचारणार, 3 हे टाइप्स देणार, परत हा एक देणार. नॉन रेकॉर्डिंग यातला कुठला आहे ते विचारणार. यासाठी तुम्हाला रेकॉर्डिंग नॉन रेकॉर्डिंग करून जायचे आहेत. याचे फंक्शन, याचे युजेस कुठे कुठे केलेले आहेत हे आपल्याला करून जायचं आहे. नेक्स्ट बघणार आहे आपण, व्हॉट डिस्क्राईब वॉटर डिमांड चेंज थ्रू आउट द 24 hours. बघा आता वॉटर डिमांड हा क्वेश्चन आपल्याला कशातला आहे, इन्व्हायरमेंट मधला. आता इन्व्हायरमेंट मध्ये काय आहे की आपल्याला त्यांनी 24 hours साठी विचारलेलं आहे. आता डेली अवर साठी काय आहे, 1.8 क्यू. अवरली व्हेरिएशन मध्ये काय आहे, 2.7 क्यू इथे घेतो 24 hours साठी. आणि अॅन्युअल व्हेरिएशन हे 360 डेज साठी असते, 365 डे. सीजनल हे म्हणजे रेनी सीझन, समर सीझन, विंटर सीझन याच्यानुसार राहते. बघा आपल्याला त्यांनी 25 hours साठी विचारलेलं आहे. तर हे आपलं आहे ते हवरली व्हेरिएशन. डेली व्हेरिएशन म्हणजे काय की पर डे तुम्हाला, म्हणजे त्यांनी तिथे मेन्शन नाही केलेलं आहे, इथे आपल्याला त्यांनी थ्रू आउट द 24 hours म्हटलेलं आहे. तर आपलं हवरली व्हेरिएशन असेल. आता बघा इन्व्हायरमेंट मध्ये तुम्हाला याचे टाइप्स आहे, याचे आणखी डिमांड विचारलेलं आहे. 24 साठी किती आहे, वीक साठी किती आहे, मंथली साठी किती आहे आणि डेली साठी किती आहे. त्याचे फॉर्म्युले तुम्हाला करून जायचे आहे, जेणेकरून तुम्हाला दोन मार्क्सला क्वेश्चन इथे विचारू शकता. नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द मेन मुव्हिंग कंपोनंट इन रिसिप्रोकेटिंग पंप. आता बघा याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला रिसिप्रोकेटिंग पंप मधला मेन मुव्हिंग कंपोनंट कुठला आहे ते विचारलेला आहे. आता मी तुम्हाला डायरेक्ट आधी डायग्राम दाखवते, जेणेकरून बऱ्याच जणांना रिसिप्रोकेटिंगचा पंप काय हे माहिती नाही. बघा एक हा रिसिप्रोकेटिंग पंपचे डायग्राम आहे. यामध्ये काय आहे, पिस्टन रॉड दिला आहे, कनेक्टिंग द रॉड आहे, हा क्रँक दिला आहे, डिलिव्हरी व्हॅल्यू दिली आहे, डिलिव्हरी पाईप दिला आहे, पिस्टन दिला आहे, सिलेंडर दिला. आता त्यांनी मोस्ट मुव्हिंग कंपोनंट विचारलाय. पिस्टन काय करते, जसं जसं हे रोटेट होणार तसं हे काय होणार, मूव्ह होत जाणार, परत येणार, मूव्ह होत जाणार, परत येणार. हा समोर जाणार, पिस्टन बाहेर येणार, परत हा या जागेवर आला, पिस्टन आतमध्ये जाणार. हा काय झाला तुमचा मेन मुव्हिंग कंपोनंट झाला. मेन मुव्हिंग कंपोनंट विचारला रिसिप्रोकेटिंगचा. आता तुम्हाला काय करायचं आहे की या डायग्राम मध्ये जाऊन रिसिप्रोकेटिंग पंप आणि सेंट्रिफ्युगल पंपचा तुम्हाला हे बघायचं, डिफरन्स बघायचा आहे. सेंट्रिफ्युगल पंप काय आहे, रिसिप्रोकेटिंग पंप काय आहे हे पण तुम्हाला बघून जायचं आहे. त्याच्या डायग्राम बघायचे आहे. याचे डिलिव्हरी पाईपचं फंक्शन काय आहे किंवा सिलेंडरचं फंक्शन काय आहे, क्रँकचं फंक्शन काय आहे हे पण तुम्हाला विचारलेलं आहे. तर हे तुम्हाला परत पूर्ण फंक्शन करून जायचं आहे. मी तुम्हाला ही डायग्राम मुद्दाम यासाठी दाखवली की तुम्हाला ही डायग्राम लक्षात आली पाहिजे की ही रिसिप्रोकेटिंग पंपची आहे. तर आपला आन्सर असणार आहे पिस्टन. नेक्स्ट आहे, इन अ प्लास्टिक अनालिसिस द लोड फॅक्टर इज डिफाइंड ॲज. आपल्याला लोड फॅक्टरचं डिफाईन विचारलेलं आहे. डायरेक्ट आहे. अल्टिमेट कोलॅप्सिबल लोड अपॉन वर्किंग लोड. वर्किंग लोड. आता बघा रेशो ऑफ द यील्ड मोमेंट अँड प्लास्टिक मोमेंट नाही. रेशो ऑफ द यील्ड लोड इन इलास्टिक लोड नाही. रेशो ऑफ द कोलॅप्सिबल लोड आणि वर्किंग लोड. बघा कधी कधी कोलॅप्सिबल लोड वर्किंग लोड दिला तो, कधी कधी अल्टिमेट पण लोड म्हटलेला आहे याला. हे ऑप्शनल आहे तुम्हाला, किंवा तुम्ही कोलॅप्सिबल अल्टिमेट कोलॅप्सिबल लोड पण इथे म्हणू शकता. वर्किंग लोड हे पण नाही. हे आपलं राईट आन्सर असणार आहे. आता बघा ह्या जे डेफिनेशन राहते ना ह्या ॲज इट इज तुम्हाला करायच्या असतं.
विच ऑफ द फॉलोइंग इज अ परमनंट ऍक्शन लोड इन स्ट्रक्चरल डिझाईन. बघा स्ट्रक्चरल डिझाईन मध्ये जो परमनंट लोड असते तो कुठला असते? डेड लोड आहे, अर्थक्विक लोड आहे, विंड लोड आहे का स्नो लोड आहे? बघा जो परमनंट लोड राहते तो राहते तुमचा डेड लोड. डेड लोड मध्ये काय येते? डेड लोड मध्ये येते बीम, कॉलम, स्लॅब. बघा आता यामध्ये काय राहते की तुमचा जो सपोज बीम आहे, हा बीम आहे, इथे तुम्ही स्ट्रक्चर फ्रेम केला आहे, तो हा बीम तुम्ही मूव्ह करू शकताय का? नाही. बीम एकाच जागेवर आहे, तो काय झाला? तुमचा परमनंट स्ट्रक्चर झाला. स्लॅब काय झाला? परमनंट स्ट्रक्चर झालं. तुमचा कॉलम काय झाला? परमनंट स्ट्रक्चर झालं. तर परमनंट स्ट्रक्चर म्हणजे काय? तुमचा डेड लोड असते, बरोबर. नंतर आहे लाईव्ह लोड. यामध्ये दिलं नाही पण मी सांगून ठेवते ऑप्शन मध्ये. लाईव्ह लोड मध्ये काय असते की तुमच्या घरामध्ये जी पण एखादा सपोज फर्निचर आहे त्याला तुम्ही मूव्ह करू शकता. आज या रूम मध्ये ठेवलं, उद्या आपण तिकडे त्या साईडनी ठेवणार, परवा आपण तिकडे ठेवणार. ते काय झालं? मुव्हेबल झालं. जो लोड मुव्हेबल असतो तो झाला तुमचा लाईव्ह लोड. अर्थक्विक लोड काय राहतो? आणि जो लाईव्ह लोड आहे तो तुमचा हा परमनंट लोड आहे, तो तुमचा लाईव्ह लोड आणि डेड लोड म्हणजे परमनंट लोड आहे आणि लाईव्ह लोड आहे हा तुमचा परमनंट लोड राहत नाही, तो मुव्हेबल लोड राहतो. अर्थक्विक लोड मध्ये काय आहे की सपोज हा अर्थक्विक ज्या एरियामध्ये होतो तिथे हा लोड कन्सिडर केला जातो, आपल्याकडे सध्या करत नाही. अर्थक्विक मध्ये काय असते की सपोज एखाद्या वेळेस अर्थक्विक म्हणजे तुमचा भूकंप वगैरे झाला तर जो एखाद्या याला जो हे फोर्सनी किंवा एखादा कुठला तरी अट्रॅक्ट होते. सपोज आता इथे अर्थक्विक लोड जो आहे तो काय होते की एखाद्या अर्थक्विक झोन मध्ये एकदम लोड जो फोर्स होतो म्हणजे त्याला आपण अर्थक्विक लोड म्हटलेला आहे. आणि विंड लोड मध्ये काय आहे की सपोज आता ही वॉल आहे आणि इथून तुमची म्हणजे हवा येत आहे, तर काय होते की इथे तुम्हाला टक्कर देत आहे तुमच्या वॉलला, तर हा काय झाला? तुमचा विंड लोड झाला. म्हणजे वॉलवर कुठली अटॅक होत आहे? विंड लोड अटॅक होत आहे. नंतर आहे स्नो लोड. हा पण आपल्या एरियामध्ये आपण कन्सिडर करत नाही, जिथे स्नो एरिया आहे तिथे आपण स्नो लोड कन्सिडर करतो कन्स्ट्रक्शन करताना. हे झालं तुम्हाला याबद्दल. तुम्हाला लोड बद्दल आणखी हा एक मिनिट. आता यामध्ये तुम्हाला लोड बद्दल सांगितलेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन्स इज कॉमनली यूज इन फाइंडिंग फिक्स्ड मोमेंट बीम विथ युनिफॉर्मली लोडिंग. बघा यांनी कंडिशन दिलेली आहे की युनिफॉर्मली लोड आहे तुमचा बीमचा आणि फिक्स बीम आहे. कंडिशन बघा काय आहे. हे फिक्स बीम आहे, हा तुमचा युडीएल, हे झालं तुमचा डब्ल्यू आणि ही झाली तुमची लेंथ. यामध्ये काय आहे? डब्ल्यू एल स्क्वेअर अपॉन 12 WL स्क्वेअर प्लस अपॉन 12 हा तुमचा युडीएलचा फॉर्म्युला. फिक्स एंड मोमेंट आहे इन बीम युनिफॉर्मली लोडेड म्हणते, तर तुमचे हे फॉर्म्युले पाठ असणं गरजेचे. आता बघा याच्यामध्ये कंडिशन आहे, मी तुम्हाला ते फॉर्म्युल्याचे डायग्राम आणि फॉर्म्युले तुम्हाला लिहून देते जेणेकरून तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. सपोज आता इथे युनिफॉर्म विचारली, इथे त्यांनी पॉइंट लोड विचारणार, कधी कधी तुम्हाला विचारणार की म्हणजे युडीएल विचारणार, कधी पॉइंट लोड विचारणार, कधी इसेंट्रिक पॉइंट लोड विचारणार, डिपेंड करते की फॉर्म्युला कसा आहे. तर बघा आता आपण यामध्ये बघणार. आता बघा फर्स्ट आहे आपला, ही फर्स्ट कंडिशन आहे, सेंटरला पॉइंट लोड आहे एल, ही झाली L/2 आणि हे झालं L/2. बघा काय आहे? फिक्स पॉइंट आहे. आपण डिस्टन्स काय सेंटरला पॉइंट लोड झाला फिक्स, लेंथ घेतली आहे त्याला हाफ डिवाइड केलेला आहे की इथे L/2 आहे, या साईडने L/2 आहे. याचा फॉर्म्युला काय येईल? सपोज हा पी लोड आहे, PL/8 प्लस PL/8. हे डायरेक्ट फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे आहेत. सेकंड आहे, हा तुमचा फिक्स आहे, हा सपोज तुमचा युडीएल आहे, हा झालाय तुमचा डब्ल्यू, ही झाली तुमची लेंथ. आता आपण जो फॉर्म्युला बघितला WL²/12 मायनस WL²/12 प्लस,
थर्ड आहे इसेंट्रिक लोड आहे, हा झाला तुमचा ए आणि हा झाला तुमचा बी, झाला पी. बघा इथे काय पी ए बी चा स्क्वेअर अपॉन एल चा स्क्वेअर झाला मायनस इथे पी ए चा स्क्वेअर अपॉन बी बी अपॉन एल चा स्क्वेअर. फोर्थ आहे, फोर्थ मध्ये आहे तुमचा UVL इथे आहे WL स्क्वेअर अपॉन 30 आणि इथे आहे WL स्क्वेअर अपॉन 20. हे झालं तुमचं प्लस. ह्या 4 कंडिशन आहे. आणखी एक 5वी कंडिशन आहे, एक UDL आहे हाफ स्पॅनवर. हा झाला तुमचा W, ही झाली पूर्ण L आणि ही झाली L/2. हा झाला तुमची कंडिशन. यामध्ये काय 5WL स्क्वेअर अपॉन 96 5WL स्क्वेअर प्लस अपॉन 96 WL स्क्वेअर 5WL स्क्वेअर अपॉन 96. बघा आणखी आपल्याला 1 2 3 4 5 झालंय UVL चा UDL नाही सॉरी हा 5 नाही, इथे 96 नाही, इथे पाहिजे 192 आणि इथे पाहिजे 5 192. हा याचा आन्सर आहे. नंतर एक कंडिशन आहे परत तुमची 6 वाली कंडिशन आहे. हा फिक्स आहे, मोमेंट आहे, ही लेंथ आहे आणि ही मोमेंट आहे. तर मोमेंटचा आहे -m/4 प्लस m/4. ही मोमेंट, ही 6वी कंडिशन आहे. बघा जास्त करून तुम्हाला ह्या 3 कंडिशनला क्वेश्चन विचारला तर या कंडिशनला जाऊ शकते. इकडे आतापर्यंत कधी क्वेश्चन विचारलेला नाहीये. ह्या 6 कंडिशन, आणखी भरपूर साऱ्या कंडिशन आहे पण त्या सध्या तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलेल्या नाही. जास्त करून ह्याच रिपीटेड झालेल्या आहेत, आपण एवढ्या बघितल्या आहेत. हा याचा एक तर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुमच्या नोटबुक मध्ये ह्या कंडिशन लिहून ठेवायच्या आहेत. नेक्स्ट आहे विच, हा याचा आन्सर आपण काय केलं होतं WL स्क्वेअर अपॉन 12. नेक्स्ट आहे व्हेन इज ओव्हरटेकिंग साइड डिस्टन्स OSD इज रिक्वायर्ड. ओव्हरटेकिंग साइड डिस्टन्स रिक्वायर्ड केव्हा असते ते विचारले. अ व्हेकल नीड टू मेक यू टर्न, नाही इथे आपण म्हणजे ओव्हर साइड डिस्टन्स घेऊ शकत नाही. म्हणजे सपोज तुमचा यू टर्न आहे, इथे तुम्ही ओव्हरटेकिंग करू शकता का? पॉसिबल नाही. अ व्हेकल एंटर द एनी इंटरसेक्शन, नाही पॉसिबल. द ड्रायव्हर रिव्हर्स द व्हेकल, नाही रिव्हर्स म्हणजे व्हेकल रिव्हर्स मध्ये येणार पण नाही आपण करत. द ड्रायव्हर नीड टू पास स्लो व्हेकल सेफली. बघा सपोज हा एरिया आहे असा, सपोज हा एरिया, हा रोड या साईडनी जात आहे आणि या साईडनी पण जात आहे. सपोज या 2 व्हेकल आहेत, ह्या जात आहे, आणखी इथे एक व्हेकल आहे, तुम्हाला व्हेकल दाखवते. सपोज हा रोड आहे, ही एक व्हेकल आहे, ही एक व्हेकल आहे आणि ही एक व्हेकल आहे. या व्हेकलला इथे समोर जायचं आहे, तर ही काय करेल, ह्या 2 व्हेकलची स्पीड कमी असेल तर ही काय करेल, याची स्पीड वाढून ही काय करेल, फास्टली इथे जाऊ शकते. म्हणजे काय होईल की येणारी जी व्हेकल आहे हे इथून म्हणजे याचं डिस्टन्स इथपर्यंत कव्हर होण्यापर्यंत ही व्हेकल इथे पोहोचली पाहिजे. म्हणून काय दिसलंय ओव्हरटेकिंग साइड डिस्टन्स. म्हणजे काय, म्हणजे या 2 गाड्यांना त्यांनी काय केलं, ओव्हरटेक केलं. त्याला काय म्हटलेलं आपण, ओव्हरटेकिंग साइड डिस्टन्स. द ड्रायव्हर नीड म्हणजे ड्रायव्हरची नीड टू पास अ स्लो व्हेकल सेफली. हे आपला आन्सर असणार. नेक्स्ट आहे द इन्क्रिमेंटल इंक्रीज मेथड ऑफ पॉप्युलेशन फोरकास्टिंग इज कॉम्बिनेशन ऑफ विच 2 मेथड. म्हणजे इन्क्रिमेंटल इंक्रीज मेथडची जी कॉम्बिनेशन आहे ते कुठल्या 2 मेथडने आहे ते विचारलं. आता बघा फर्स्ट आहे आपली अरिथमॅटिकल मेथड.
अरिथमेटिकल मेथड, सेकंड आहे तुमची जिओमेट्रिकल, थर्ड आहे तुमची इन्क्रीमेंटल, इंक्रीज मेथड, फोर्थ आहे तुमची मास्टर प्लॅन मेथड, पाचवी आहे तुमची रेशो मेथड. ह्या तुमच्या मेथड आहे. बघा आता तुम्हाला काय विचारलेलं आहे की त्यांनी कॉम्बिनेशन विचारलेलं आहे. आता अरिथमेटिकल मेथड आपण कशासाठी करतो? ओल्ड सिटी साठी. जिओमेट्रिकल इन्क्रीज मेथड काय आपण न्यू सिटी साठी. आणि इन्क्रीमेंटल इन्क्रीज मेथड काय कशासाठी करतो? ओल्ड प्लस न्यू, म्हणजे दोन्ही याचं कॉम्बिनेशन आहे. बरोबर, इथे तेच विचारलं आहे की इन्क्रीमेंटल इन्क्रीज जी मेथड आहे ते कॉम्बिनेशन कुठल्या कुठल्या याचं आहे, तर त्याचं आहे अरिथमेटिकल आणि जिओमेट्रिकल मेथडचं आपण कॉम्बिनेशन यूज करतो. इन्क्रीमेंटचं पण नाही, जिओमेट्रिक आणि ग्राफिकलचं पण नाही, लॉजिस्टिक ग्राफिकलचं पण नाही. तुम्हाला काय करायचं की याच्या ह्या पूर्ण मेथड, या मेथडचे फॉर्म्युले, कदाचित तुम्हाला एक आतापर्यंतचा प्रॉब्लेम या मेथडवर नाही विचारलाय, जस्ट मेथड विचारलाय आणि रॅपिडली साठी यूज करताय, ओल्ड साठी यूज करताय, न्यू सिटी साठी कुठली मेथड यूज करताय ते विचारलेलं आहे. नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट टाइप्स ऑफ द परमनंट ब्रिज क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द मटेरियल आर यूज द कन्स्ट्रक्शन. बघा, जो नॉट टाइप्स म्हटलेला आहे आणि परमनंट नाहीये तो विचारलाय. बघा आता क्वेश्चन ऑप्शन थ्रू जाऊ. मॅसनरी ब्रिज यूज करतो आपण परमनंट साठी. प्रीस्टेट कॉन्क्रीट ब्रिज हा पण यूज करतो. स्टील ब्रिज पण हा पण आपण परमनंट साठी. वुडन ब्रिज हा आपण परमनंट साठी यूज नाही करत. हे आपलं रॉंग आन्सर आहे. सॉरी, आपल्या काय विचारलंय? नॉट विचारलाय ना, तर आपलं हे आन्सर असणार. हे तीन नाहीत, हे आपण यूज करतो परमनंट साठी. नेक्स्ट आहे ऍज पर द IS 456/2000 रेनफोर्स कॉन्क्रीट कॉलम इज क्लासिफाईड ॲज अ लॉंग कॉलम when it effective length least lateral dimension at ratio in exceed. बघा याच्यामध्ये काय आहे की तुमचा सिलेंडरनेस रेशो जो आहे तो लेस दॅन इक्वल टू लेस दॅन असेल 3 च्या, तर त्याला आपण पेडेस्ट्रियल म्हणतो. सिलेंडरनेस रेशो ग्रेटर दॅन इक्वल टू 12 असेल तर आपण त्याला लॉंग कॉलम म्हणतो. आणि 3 इक्वल टू लेस दॅन SR इक्वल टू 12 याला आपण शॉर्ट कॉलम म्हणतो. शॉर्ट कॉलम. बघा आपल्याला काय विचारलेलं आहे त्यांनी? लॉंग कॉलम विचारलं. तर लॉंग कॉलमचं काय आहे की 12. सिलेंडरनेस रेशो काय तुमचा ग्रेटर दॅन इज इक्वल टू 12 असेल तर आपला आन्सर असणार आहे 12. बघा आणखी याच्यामध्ये काय इफेक्टिव्ह लेंथ आहे. तुम्हाला इफेक्टिव्ह लेंथचे पण फॉर्म्युले बऱ्यापैकी विचारलेले आहेत. बघा आता हे झाला कन्सेप्ट. आता इफेक्टिव्ह लेंथ बघू आपण. इफेक्टिव्ह लेंथ काय आहे? इथे कॉलम साठी विचारलाय ना. हा, तर कॉलम साठी आपल्याला 3 आणि 12 हा एवढं लक्षात ठेवायचं आहे. इथे लॉंग कॉलम साठी आपण 12 घेतला आणि इफेक्टिव्ह लेंथ विचारले लिस्ट लॅटरल टू डायमेन्शनलची. हा बरोबर आहे, यांनी तसं विचारलेलं होतं आपल्याला. तुम्हाला इफेक्टिव्ह लेंथचे पण फॉर्म्युले आपण एखाद्या क्वेश्चन घेणार आहे, त्यावर मी तुम्हाला पूर्ण इफेक्टिव्ह लेंथ पूर्ण कव्हर करून देईल. बघा, अ स्टील कॉलम हॅज अ इफेक्टिव्ह लेंथ इन 3 मीटर अँड अ रेडियस ऑफ गायरेशन. बघा हे काय झालं? सिलेंडर रेशोचा फॉर्म्युला आहे. SR इक्वल टू इफेक्टिव्ह लेंथ अपॉन लिस्ट लॅटरल नाही रेडिएशन ऑफ गायरेशन. रेडियस गायरेशन. व्हॉट इज द सिलेंडरनेस रेशो? हा, तर हा किती दिला आहे? रेडियस ऑफ गायरेशन 40 आणि इफेक्टिव्ह लेंथ काय हे झाली मीटर मध्ये दिली आहे.
आणि हे काय दिलंय 40 आपल्याला mm मध्ये दिलेलं आहे. तर आपण या मीटरला mm मध्ये करू शकतो. तर हे झालं 3000 अपॉन 40. हा 0 हा शून्य कटला 28 म्हणजे हे झाले 7 उरले 2 हा 0 75 आन्सर येणार 75. हा सेकंड आपलं राईट आन्सर. बघा सिलेंडर रेशोचा फॉर्म्युला काय इफेक्टिव्ह लेंथ अपॉन रेडियस ऑफ गायरेशन हे 40 mm दिलेलं आहे आणि हे मीटर मध्ये दिलं होतं म्हणून आपण त्याला mm मध्ये कन्वर्ट केलं किंवा तुम्ही या mm ला पण मीटर मध्ये कन्वर्ट करू शकता. पण हे इझी जातं की mm राहू द्यायचं तसंच आपण परत मीटरला mm मध्ये कन्वर्ट करू शकतो. हे झालं आपलं राईट आन्सर. Which formula equation is commonly used estimate water demand for fire protection? बघा फायर प्रोटेक्शन साठी आपल्याला वॉटर डिमांड काय असते हे विचारलेलं आहे. तर त्याचा वॉटर डिमांडचे फॉर्म्युला विचारलाय बघा इथे. डार्सेस विजबेच इक्वेशन विजबॅच इक्वेशन विचारलाय. हे इक्वेशन कशामधलं आहे आपल्या एफएम मध्ये आपण कालच बघितलं. या इक्वेशन मध्ये RE 64 अपॉन RE हे काय आहे तुमचं लॅमिनार आणि एक आहे तुमचं 0.316 अपॉन RE 1:4 हे काय आहे तुमचं टर्बुलंट फ्लो. याच्यामध्ये कुठे वॉटर डिमांडचं आहे का कंडिशन नाही. हा आन्सर गेलं. बघा कुसलिंग फॉर्म्युला काय आहे आपला 3182 रूट P. हे काय आहे P म्हणजे वॉटर डिमांड विचारलेलं आपल्याला त्यांनी. हा आपला राईट आन्सर असणार. नेक्स्ट आहे मैनिंग फॉर्म्युला. हे काय 1/n इंटू R 2/3 इंटू S 1/2. हा आपला मिनिंग फॉर्म्युला आहे आणि हे डुपिट इक्वेशन हे पण एफएमचं आहे. हे आपल्याला इथे दिलेलं नाही. आपला राईट आन्सर आहे कुसलिंग फॉर्म्युला. आता बघा या एस्टिमेट मध्ये डिमांड फॉर्म्युला विचारलेला आहे. सॉरी वॉटर डिमांडचे हे विचारले. तर यामध्ये तुम्हाला पूर्ण फॉर्म्युले करायचे इन्व्हायरमेंट मधले. In detail estimate the pointing quantity R shall be work out to the nearest. बघा आता यामध्ये काय आहे की तुम्हाला विचारलेलं आहे की पॉइंटिंग साठी जो एरिया राखते नियरेस्ट तो किती असतो. बघायचा एक चार्ट आहे. तो चार्ट दिलाय का मी सॉरी तो चार्ट नाही मी तुम्हाला उद्याच्या सेशन मध्ये तो चार्ट देते. त्या चार्ट मध्ये काय थांबा आहे इथेच असेल मेनू. बघा ठीक आहे मी तुम्हाला तो चार्ट उद्याच्या सेशन मध्ये देते. इथे नाहीये. इन डिटेल एस्टिमेट इन पॉइंटिंग क्वांटिटी विचारलेली आहे. एरिया वर्क आउट द नियरेस्ट. बघा याचा आन्सर आहे 0.01 मीटर स्क्वेअर. आता बघा याच्यासाठी तुम्हाला स्टील वूड परत तुम्हाला कॉन्क्रीट याचे जे एरिया आहे तो किती असेल ते तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं. एक याचा हेच आहे चार्ट आहे. तो चार्ट तुम्हाला प्रॉपर पाठ करून जायचा आहे. बघा आता हे आन्सर मी तुम्हाला सांगितलं याचं मी तुम्हाला चार्ट पण देईल उद्या. आता बघा हा आपल्याकडे एक हे नॉन टेक्निकल साठी बुक आहे जे पण तुमचे TCS आणि IBPS पॅटर्न नुसार क्वेश्चन आहे. TCS पॅटर्न नुसार त्याच्यामध्ये मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी हे जे बुक आहे या बुक मध्ये 5000 प्लस क्वेश्चन आहे. ही ई बुक आहे. ही ई बुक तुम्हाला 10 रुपीजला आहे. तुम्हाला ही बुक परचेस करायची असेल तर तुम्ही आपल्या ॲपवर जाऊन तिथून बुक परचेस करू शकता. ही तुम्हाला नॉन टेक्निकलचा सिलेबस कव्हर करण्यासाठी हा रेफरन्ससाठी तुम्ही यूज करू शकता. ओनली 10 रुपीजला आहे. या बॅच मध्ये काय या बुक मध्ये काय आहे की तुमचे जे आतापर्यंत जेवढे पण TCSनी क्वेश्चन पेपर घेतले आहे तेवढे क्वेश्चन सेट तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. बघा आता मी तुम्हाला जे क्वेश्चन घेतले आहेत त्याबद्दल मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की जेणेकरून काय आहे की आपण आता इथे क्वेश्चन सिरीज स्टार्ट केली आहे. या क्वेश्चन सिरीज मध्ये मी तुम्हाला खूप सारा डेटा इथे सांगू शकत नाही कारण आपल्याकडे टाइम लिमिट राहते. तुम्हाला काय करायचं आहे की जो क्वेश्चन घेतला सपोज हा आता हे फॉर्म्युलेचं हे सोडून द्या.
हा, सपोज मी आता हा क्वेश्चन घेतला. या क्वेश्चन मध्ये काय आहे की तुम्हाला मेथड विचारलेला आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, या ऑल मेथड एक परत जायचं, एन्व्हायरमेंट ओपन करायचं चॅप्टर, त्या चॅप्टर मध्ये हा पूर्ण मेथड बघायचा. प्रत्येक मेथड मध्ये काय आहे ते इथे छोट्या बारीक अक्षरात लिहायचं, इथे काय आहे ते लिहायचं. इथे काय होईल की तुमच्या इथे जो पण कन्सेप्ट आहे, नेक्स्ट टाइम त्यांनी जिओमेट्रिक मेथडवर काही विचारलं किंवा फॉर्म्युला विचारला किंवा एखादं एक्झाम्पल विचारलं, तर तुमच्या ह्या बाकी मेथड पण तुमच्या म्हणजे ॲक्युरेट असेल. आणि जिओमेट्रिक मेथड इन केस तुमच्या लक्षात राहिली नसेल, पण ह्या गोष्टी तुम्हाला म्हणजे करेक्ट माहिती असेल, तर तुम्ही एलिमिनेशन मेथड यूज करू शकता. तर काय होतं यांनी, आपण वाचायला बसताना काय होतो, कंटिन्यू वाचतो अरेथमॅटिकल, जिओमेट्रिकल, इन्क्रीज मेथड. पण पेपरमध्ये बघा कसा क्वेश्चन विचारलाय त्यांनी, इन्क्रिमेंटल इन्क्रीज मेथड. ते हे असं पण विचारू शकले असते ना डायरेक्ट, किंवा तुम्ही कुठल्या 2 मेथड यूज करता इन्क्रिमेंटल मेथडसाठी, तर आपण सांगू शकतो ना की ओल्ड आणि न्यू पण यूज करतो. पण त्यांनी तिथे काय दिलंय की कुठल्या 2 मेथड नुसार बनलेला आहे, कॉम्बिनेशन 2 मेथड विचारलाय. त्यांनी असं पण विचारलं असते की अरिथमेटिकल मेथड कशामुळे, म्हणजे कुठल्या सिटीसाठी आपण न्यू ओल्ड सिटीसाठी घेतो का, जिओमेट्रिक कशासाठी घेतो. पण त्यांनी म्हणजे त्यांचा टेक्निक विचारण्याची काय केलंय इथे कन्फ्यूज. मुलं काय करते, इन्क्रिमेंटल इन्क्रीज मेथड आहे, दोन्हीसाठी पण यूज करते. अरे हो, दोन्हीसाठी, पण अरिथमेटिकल का, जिओमेट्रिकल का, कशासाठी करते ते तर माहिती पाहिजे ना. त्यासाठी काय की तुम्हाला कन्सेप्ट माहिती असणं महत्वाचं आहे. बघा, आपल्याला या क्वेश्चन सिरीज मध्ये ही क्वेश्चन सिरीज आपल्याला कंटिन्यूच करायची आहे. तुमचा चांगला रिस्पॉन्स असेल तर मी तुमच्यासाठी नवीन नवीन क्वेश्चन घेऊन येणार. या क्वेश्चन मध्ये तुम्हाला जे पण तुमच्या टीसीएस पॅटर्न किंवा आयबीपीएस पॅटर्न नुसार जे पण क्वेश्चन आतापर्यंत घेतले आहेत त्या थ्रू आपण जात आहे की तेच क्वेश्चन मी इथे घेत आहे. जेणेकरून काय होईल की तुम्ही रेफरन्सला म्हणजे हा क्वेश्चन घेतला तर या क्वेश्चनची पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही स्वतः एक वेळेस रिवाइज करू शकाल. जेणेकरून काय होईल, याच्याशीच रिलेटेड नेक्स्ट येणाऱ्या एक्झाम मध्ये क्वेश्चन आला तर तो तुम्हाला सॉल्व्ह होईल. आणि टीसीएस किंवा आयबीपीएस पॅटर्न सिलेबसच्या बाहेर जात नाही. त्यांची फक्त विचारण्याची जी टेक्निक आहे ती चेंज झालेली आहे. आपल्याला फक्त तेच बघायचं आहे की ते काय विचारते. म्हणून तुमचा कन्सेप्ट असणं महत्वाचं आहे. ठीक आहे, चला आता आपण इथेच थांबूया. नेक्स्ट सेशन हे कंटिन्यू करूया. ठीक आहे, चला, थँक्यू सो मच.